नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवसांची तुमची आता प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता सरकारच्या माध्यमातून काय निर्णय झालाय, कोणत्या योजनांचे पैसे जमा होणार आहेत, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झाले तुम्ही हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होता। आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळेच आता आपण जाणून घेणार आहोत की यासाठी नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। आता संपूर्ण सविस्तर माहिती शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा, तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा माहिती शेअर करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया की नेमकी कोणत्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार। त्यासोबत सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं आज नमोचा हप्ता जमा होणार, काल नमोचा हप्ता जमा झालाय, उद्या नमोचा हप्ता जमा होणार। परंतु तुम्ही जर का बँकेचे खाते चेक केले तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता चला नेमकी कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पहिल्याच टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या 15 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। त्यासोबत तुम्ही यासाठी पात्र आहेत का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। आता मी तुम्हाला ए टू झेड माहिती सांगणार आहे, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसेच कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। त्यासोबत तुम्हाला नेमकी महत्त्वाची कोणती कामे पूर्ण करायची आहेत, पूर्ण आहेत का पाहायची आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांची अद्याप देखील ई केवायसी पूर्ण नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी ई केवायसी तातडीने करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर ई केवायसी तातडीने करून घ्या। ई केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकरी बांधवांनी काढलेलं असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाहीये असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर नमोच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी, नमोच्या 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी फार्मर आयडी कार्ड तातडीने काढून घ्यायचं आहे। जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड बनवून घेऊ शकता। त्यामुळे जर का फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तातडीने काढून घ्या। त्यानंतर आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण 15 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। नेमकी कोणत्या 15 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता
लक्ष देऊन पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 3 वरती महत्वाचं काम आहे. हे काम पाहिल्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 3 वरती महत्वाचं काम म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी तुमचा आधार बँक खात्याशी लिंक करणे अतिशय आवश्यक आहे. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. तर आता चला शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे तर समजलं असेल कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, कोणत्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, A to Z माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो. यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा. जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल, तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अमरावती बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. अमरावती बीड मधील शेतकरी असाल, अमरावती बीड मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता अमरावती बीड मधील सर्व शेतकरी बांधवांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून प्रतीक्षा संपवण्यामध्ये आली आहे. त्यानंतरचा अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर नागपूर, नाशिक, नांदेड मधील शेतकरी असाल, नागपूर, नाशिक, नांदेड मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपयांची, 10व्या हप्त्याचे 2000 रुपयांची, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. पुणे, उस्मानाबाद, यवतमाळ, वाशिम, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल, तर आता काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.